श्री स्वामी समर्थ। आज आहे लक्ष्मीपूजन। मी लक्ष्मीपूजनची तयारी कशी केली तुम्हाला सांगत आहे। सर्व घर स्वच्छ करून दाराभोवती सुंदर अशी रांगोळी काढली। आज मी खूप प्रेमाने आणि श्रद्धेने लक्ष्मीपूजन करणार आहे। आई लक्ष्मी, कुबेर आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने आपल्या घरी सुख, शांती आणि समृद्धी सदैव नांदो। सगळ्यात आधी कलश स्थापन करून दीप प्रज्वलन करून पूजेस सुरुवात केली। सर्वप्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करूया। श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यानंतर मी स्वामींची पूजा करून घेतली। त्यानंतर सर्व देवांची पूजा करून घेतली। लक्ष्मी मातेची ओटी भरली, थोडीशी सजावट करून घेतली। आजच्या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन केले जातं, कारण ती धन, धान्य, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी आहे। घरात स्वच्छता, प्रसन्नता आणि सकारात्मकता असेल तर लक्ष्मी मातेचे आगमन अधिक सुंदर होतं, असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे। आई महालक्ष्मीला दिवाळीचा गोड फराळाचा नैवेद्य अर्पण केला। त्यानंतर झाडूची पूजा करून घेतली। पूजा झाल्यानंतर दरवाजावरती फुलांचे सुंदर असे तोरण बांधून उंबरठा पूजन करून घेतले। आई महालक्ष्मी आमच्या जीवनात आनंद, समाधान आणि समृद्धीचा प्रकाश कायम ठेव। सगळ्यांच्या घरी सुख, शांती आणि आरोग्य नांदो। आपल्या सर्वांच्या कुटुंबाला शुभ दीपावली आणि आनंदी लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा। दरवाजावरती सुंदर असे कुंकुवाने स्वस्तिक काढून शुभ लाभ लिहून घेतले। त्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करून आई माता महालक्ष्मीची आरती करून घेतली। तर तुम्हाला लक्ष्मीपूजनची तयारी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या सुंदर ब्लॉगमध्ये। श्री स्वामी समर्थ।